तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार आमदार राणाचे तिथे पाटील हे विजय झाले। त्यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील आपल्या सोबत आहेत। काय सांगाल ताई, आता दादा विजय झालेत, विजयाची रॅली काढलेली आहे, काय सांगाल? पहिली प्रतिक्रिया काय असणार? हा विजय तुळजापूर मतदारसंघातील मतदारांनी विकासासाठी दिलेला कौल आहे। आता 5 वर्ष राणादादांना विकासाचा खरा पिक्चर दाखवायचा आहे, त्याच्यासाठी सगळे तुळजापूरकर सज्ज झालेले। काय आवाहन करायला तर कार्यकर्त्यांना, महिलांनी साथ दिलेली आहे? महिलांनी दिली आहे लाडकी बहीण योजनेसाठी राणादादांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या, महायुती सरकारच्या पाठीशी उभं राहिलंय, युवक उभं राहिलेले विकासासाठी आणि सगळेच मतदार, कोणतं एखाद दुसरं कोणताच बूथ किंवा कोणतंच गाव मायनस नाहीये, अतिशय कोणतंच गाव मायनस नाही। तुळजापूर तालुका आणि 72 गावांनी राणादादांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिले। आता दादांना विकास करायचा। कार्यकर्ते म्हणतात पालकमंत्री, भावी पालकमंत्री म्हणून होर्डिंग लावले कार्यकर्त्यांनी। हो, आता पालकमंत्रीसाठी राणादादा दावेदार आहेतच। महायुती सरकार अतिशय मोठ्या लीडने आलेलं आहे आणि राणादादांना उस्मानाबाद जिल्ह्याचं खूप वर्षापासून अपेक्षित होतं ते पालकमंत्री पद मिळावं, हे आम्हाला आई तुळजाभवानीच्या काय आवाहन कराल कार्यकर्त्यांना? कार्यकर्ते खूप मोठ्या अपेक्षेने राणादादांना निवडून दिले। त्यांना विकास पाहिजे, तरुणांच्या हाताला काम पाहिजे, रस्ते, महिलांना रोजगार पाहिजे, त्यामुळे सगळेजण आता अपेक्षेने। आज